नमस्कार. विजया आणि अनिरुद्ध म्हणजेच हर्षवर्धन दोघं बोलत असतात. विजया म्हणत असते, काय हो, काय विचार केलात तुम्ही? तुम्ही काहीच हालचाल करत नाही आहात. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? त्यावर विजया म्हणत असते, अहो असं काय करताय? अहो आपल्या मुलाचं लग्न सुद्धा झालंय आणि तेही आपल्या मनाविरोधात. अहो आपल्या त्या आदित्याने आपल्याला डावललं, तसं आपल्याला शौर्यने सुद्धा डावललंय. त्यावर अनिरुद्ध म्हणत असतो, मग तुला आता माझ्याकडनं काय अपेक्षा आहे ते सांग. त्यावर विजया म्हणत असते, अहो मला अपेक्षा तुमच्याकडनंच असणार आहे ना. सांगा ना, माझ्या मुलाचं लग्न माझ्या डोळ्यासमोर आपल्या इच्छेने झालं तर किती बरं झालं असतं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, शौर्याचं लग्न आपणच लावून देणार आणि तेही अगदी थाटामाटात. त्यावर विजया म्हणत असते, तुम्ही काय स्वप्नात आहात का? अहो लग्न झालंय त्याचं. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं लग्न झालंय असं तुम्हा सगळ्यांना वाटतंय, पण मला नाही वाटत आहे. कारण हे लग्नच झालंय ह्याला मी मान्यता देत नाही. आई वडिलांशिवाय झालेलं लग्न त्याला कोण मान्यता देणार आहे? आणि लक्षात ठेव, फार तर फार काही दिवसच टिकणारं हे प्रेम प्रकरण आहे, त्यानंतर टिकणार नाही. त्यावर विजया म्हणत असते, ते काही मला माहिती नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्या मुलाला घरात घेऊन या, बाकी मला काहीच नकोय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं जर त्याला घरात आणायचं म्हटलं ना, तर ती बया ऊर्जा शिंदे सुद्धा आता या घरात प्रवेश करेल. त्यावर विजया म्हणत असते, तिला तर मी माझ्या दारात सुद्धा उभी राहू देणार नाहीये. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, कायदा समजतो ना तुला? आता ती ऊर्जा ऊर्जा शौर्य शिंदे आहे आणि कायद्याने हे तिला नाव प्राप्त झालं आहे. त्यामुळे तू प्लीज आता या सगळ्या भानगडीमध्ये अडकवण्याचा मला प्रयत्न करू नकोस. मला थोडा वेळ काहीतरी विचार करू दे. त्यावर लगेचच आपण पाहतोय तिथे दिव्या आलेली असते आणि दिव्या सगळं काही मागून ऐकत असते. आणि तेवढ्यात आपण पाहतोय दिव्या आता पुढे येते आणि बोलू लागते, बाबा बाबा मला तुम्हाला एकच सांगायचं आहे आणि त्या बाबतीत तुम्ही माझं ऐकणार आहात हां. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, बोल लवकर. आणि तेवढ्यात दिव्या म्हणत असते, बाबा त्या ऊर्जाला तुम्ही या घरात आणण्याचा विचार अजिबात करायचा नाही आहे हां. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अगे दिव्या, तुझं डोकं फिरलंय का? तुझ्यासारख्या एका बैला या घरात आणलं ते कमी आहे का? आणखी तिला आणणार. हे वाक्य ऐकल्यावर आता दिव्या म्हणत असते, आई तुम्ही काही बोला, पण मला माझी बहीण या घरात नकोय. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नकोय काय नकोय, मी तिला या घरात आणणार, तेही अगदी थाटामाटात. आता अचानकपणे हर्षवर्धनने असं म्हटल्यावर दिव्या आणि विजया एकदम आश्चर्यचकित झालेले असतात. त्या दोघांना कळत नसतं हर्षवर्धनच्या डोक्यात नेमकं काय चाललंय. आणि अशातच हर्षवर्धन म्हणत असतो, चला तयारी करा, घरात आपण आपल्या सुनेला आणत आहोत. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अहो तुमच्या डोक्यावर काही परिणाम झालाय का? अहो थोड्या वेळापूर्वी तुम्ही काय म्हणालात? त्या ऊर्जाच्या विरोधात तुम्ही बोलत होतात. अचानकपणे तुम्हाला काय सुचलं आणि काय बोलताय तुम्ही की सुनेला घरी आणतोय म्हणे? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने तयारी करा, सून घरात येत आहे. आणि अशातच हर्षवर्धनने छान असे कपडे घालत आता थेट त्या ठिकाणी सुरू असलेल्या सत्यनारायणच्या पूजेला एंट्री केलेली असते. आता ऊर्जाच्या घरात तर सत्यनारायणची पूजा सुरू असते. इकडे कुमुदिनीलाही खूप आनंद झालेला असतो की चला हर्षवर्धन अचानकपणे का होईना पण ऊर्जाला घरात सून म्हणून आणण्यासाठी तयार झाला आहे. आणि अशातच आता ही बातमी कुमुदिनीने शौर्यला फोन करून सांगितलेली असते आणि शौर्यही आता ही बातमी ऊर्जाला सांगतो आणि ऊर्जा पूर्वालाही आता आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आणि अशातच आता थेट हर्षवर्धनची डॅशिंग अशी एंट्री भारतनगरच्या चाळीत झालेली असते. हर्षवर्धन चांग 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 चालत चालत त्या ऊर्जाच्या घराजवळ पोचतो. तेवढ्यात शौर्य उठतो आणि हर्षवर्धनला म्हणत असतो, डॅड डॅड तुम्ही आलात. डॅड मला खात्री होती, निदान माझ्या लग्नाला नाही पण माझ्या लग्नाच्या पूजेला तरी तुम्ही निश्चित याल. त्यावर लगेचच आता हर्षवर्धन म्हणत असतो,
बापाचं काळीज तुला काय वाटलं नाही, पण मला जाणवलं की माझ्या मुलाच्या आनंदाच्या क्षणात मला उपस्थित असलं पाहिजे, म्हणून आलोय मी. हे सगळं ऐकल्यावर आता हर्षवर्धनला शौर्य म्हणत असतो, डॅड तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाहीये. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, मी मागचं सगळं विसरून माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला त्यांच्या हक्काच्या घरात न्यायला आलोय. हे आता सगळ्यात चाळीसमोर म्हटल्यामुळे सगळेच अवाक झालेले असतात. तेवढं तो पण पाहतोय. आता शौर्य म्हणत असतो, डॅड डॅड हे स्वप्न तर पाहत नाहीये ना मी. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, नाही हे स्वप्न नाहीये, कारण तुझ्या डॅडने एकदा ठरवलं तर तो स्वप्नात सुद्धा येणार नाही. पण हे सत्यात आहे म्हणून मी आलोय. आणि अशातच आता थेट कुमुदिनी ही मग त्या ठिकाणी येते आणि छान प्रकारे आता हर्षवर्धनचं तिने स्वागतही केलेलं असतं. हर्षवर्धन मनातल्या मनात बोलत असतो, आईसाहेब तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हीच अति हुशार आहात, पण तुम्हाला माहिती नाहीये तुमचा हा मुलगा हर्षवर्धन डोक्यात वेगळीच खेळी खेळतोय. येऊ दे ना एकदा का या हर्षवर्धनच्या मुलासोबत त्याच्या बायकोला घरात येऊ दे, तर मग तिचे हाल हाल नाही करून तिला हाकलून लावली ना, तर नावाचा हर्षवर्धन जहागीरदार नाही मी. आणि अशातच आता थेट छान प्रकारे सत्यनारायणाची पूजा झालेली असते आणि त्यानंतर हर्षवर्धनने तिथला प्रसादही घेतलेला असतो. सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागणाऱ्या हर्षवर्धनचं जणू आता चाळीतल्या लोकांनी कौतुकच सुरू केलेलं असतं. एवढा मोठा माणूस स्वतःच्या मुलासमोर झुकला, शेवटी बापाचं काळीज ते, असं सगळं आजूबाजूला बोलत असतात. त्याच वेळेला आता पहिल्यांदाच शौर्य आणि ऊर्जाने जोडीने हर्षवर्धनच्या पाया पडलेले असतात. हर्षवर्धनने दोघांनाही आशीर्वाद दिलेला असतो आणि त्यानंतर आपण पाहतोय हर्षवर्धनने त्या चाळीतून आपल्या घरापर्यंत या दोघांना नेण्यासाठी अगदी बँडची सुद्धा व्यवस्था केलेली असते. आणि अशातच आपण पाहतोय कुमुदिनीने घरात सगळ्यांना कळवलेलं असतं की आता हर्षवर्धनचा सुद्धा होकार आहे आणि हर्षवर्धन स्वतःहून या ठिकाणी या दोघांना न्यायला आला आहे. मग घरात बसून तुम्ही काय करताय? जेव्हा आदित्यला हे सगळं कळतं, आदित्य दोघा बहिणींना घेऊन थेट आईलाही घेऊन दिव्यालाही घेऊन आता भारतनगरच्या चाळीत पोहोचलेला असतो. सगळेच जहागीरदार कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि छान प्रकारे आता बँड बाजा वाजवत त्या दोघांची छान अशी वरात काढत अगदी त्यांच्या जहागीरदारांच्या बंगल्यापर्यंत नेलेल्या असतात. हर्षवर्धनही आता त्या वरातीत छान प्रकारे नाचत असतो. विजयाचाही नाईलाज असतो आणि ती आता स्वतःचा रडका चेहरा लपवून हर्षवर्धन बरोबर या सगळ्या आनंदात सामील झालेली असते. अशातच आपण पाहतोय आता शिर्केला कुणकुण लागते की या हर्षवर्धनने स्वतःहून या लग्नाला परमिशन दिली होती आणि त्यानंतर हा हर्षवर्धन संपूर्ण फॅमिली सकट सत्यनारायणच्या पूजेला उपस्थित होता आणि त्या ठिकाणाहून तो थेट स्वतःच्या घरापर्यंत बँड बाजा सारखी वरात काढत आहे. हे सगळं लाईव्ह दाखवलं जात असल्यामुळे शिर्के आणि शिर्केची मुलगी अर्पिता सगळं काही पाहत असतात. त्याच वेळेला शिर्के म्हणत असतो, सोडणार नाही मी या हर्षवर्धनला, सोडणार नाही. माझ्याबरोबर गेम करतो, माझ्या मुलीबरोबर त्याच्या मुलाने तर गेम केला, आता हा हर्षवर्धन या शिर्केबरोबर गेम करतोय. ओळखत नाही तो या शिर्केला, उद्ध्वस्त करून टाकेन, असं तसं आता हा शिर्के बडबडत असतो. अशातच आता हर्षवर्धनने फायनली आपल्या घरापर्यंत छान अशी ही वरात आणलेली असते आणि त्यानंतर त्या दोघांचा चांगला असा गृहप्रवेश करून घेण्यात आलेला असतो. थोड्या वेळाने शिर्केचं टाळकं सटकलेलं असतं म्हणून शिर्के थेट आता हर्षवर्धनच्या घराजवळ येतो आणि तिथूनच बडबडू लागतो, हर्षवर्धन जहागीरदार, हर्षवर्धन जहागीरदार. आणि अशातच हर्षवर्धन हॉलमध्ये येतो आणि म्हणत असतो, काय झालंय, कोण आलंय? त्यावेळेला शिर्के म्हणत असतो, मला ओळखला नाही का? शिर्के आहे मी, शिर्के ज्याच्याबरोबर तुम्ही खेळ खेळता.
हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, शिर्के साहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. त्यावर शिर्के म्हणत असतो, गैरसमज होत नाहीये तर झालाय. तुमच्या बरोबर नातं जोडण्यापासून तुम्ही मला अडकवून ठेवलंय, माझ्या मुलीलाही तुम्ही अडकवून ठेवलंय आणि तिचे नको ते हाल मला सहन करावे लागतायत, पाहावे लागतायत. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अहो शिर्के साहेब जरा तरी धीर धरा. त्यावेळेला हा जो शिर्के असतो तो शिर्के म्हणत असतो, मी धीर धरू, थांब तुझ्या तर आता, असं म्हणत शिर्के हर्षवर्धनवर धावून जात असतो. त्याच वेळेला मध्ये पडत ऊर्जाने शिर्केला थांबवलेलं असतं आणि ऊर्जा म्हणत असते, काका मी तुम्हाला विनंती करते, माझ्या सासऱ्यांवर तुम्ही अशा प्रकारे धावून जाऊ नाही शकत. हे सगळं ऐकल्यावर मात्र शिर्के एकदम चाट पडतो. शिर्के म्हणत असतो, अरे वा, म्हणजे हर्षवर्धनने ऍक्सेप्ट केलंय असं म्हणण्यापेक्षा या ऊर्जा शिंदे ही हर्षवर्धनला ऍक्सेप्ट करते की काय. त्यावर लगेचच आपण पाहतोय हर्षवर्धन म्हणत असतो, थांबा शिर्के साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, या आपण बसून बोलूया, मी तुमचा गैरसमज दूर करतो. आणि अशातच आता शिर्के म्हणत असतो, मला बसून वगैरे बोलायचं नाहीये. एक तर माझ्या मुलीला अनंत काळाचं दुःख दिलंय आणि मलाही दिलंय, आणि त्यानंतर बसून बोलूया असं बोलवतं तरी कसं जहागीरदार तुम्हाला. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अहो 2च मिनिटं घेणार आहे तुमची. आणि मग शेवटी दोघं एका रूममध्ये गेलेले असतात. शिर्के म्हणत असतो, बोला काय म्हणायचंय तुम्हाला. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अहो जरा तरी विचार करा, मी तुम्हाला काय म्हटलं होतं, या घरात आल्यानंतर ती ऊर्जा 10 दिवसही टिकणार नाही. त्यावर लगेचच शिर्के म्हणत असतो, 10 दिवस टिकणार नाही हा विषय वेगळा. अहो जागीरदार, तुम्हीच तिला नाचत गाचत या घरात आणलंय. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अहो आणावं लागलं, नाहीतर माझा मुलगा घर जावई म्हणून त्या ठिकाणी राहणार होता, त्या ऊर्जा शिंदेच्या घरी. आणि जर ते दोघं तिथे राहिले असते तर त्या ऊर्जाला मी कसा त्रास देऊ शकलो असतो, जरा तरी विचार करा. अहो आता ही या घरात आली आहे, हिला बरोबर मला पिडता येईल. हे सगळं ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, अच्छा म्हणजे हा एक तुमचा डावपेच आहे तर. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अहो डावपेचच आहे, माझं काही प्रेम वगैरे नाहीये. त्यावर शिर्के म्हणत असतो, नसलंच पाहिजे, कारण या घरची सून माझीच मुलगी होणार, हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवायचं आहे. त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, अहो लक्षात काय ठेवायचं आहे, मला या घरची सून तुमची मुलगी अर्पिताच हवी आहे आणि तिच्याशिवाय मी इतर कोणाला त्या जागी पाहू शकत नाही. आता हे सगळं ऐकल्यावर शिर्के म्हणत असतो, हर्षवर्धन जर हे सगळं असं असेल ना तर माझी सुद्धा तुमच्या या सगळ्या प्लॅनमध्ये संमती आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, मला तुमच्याकडनं याच शांततेची आणि याच समजूतदारपणाची अपेक्षा आहे. त्यावर लगेचच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता शिर्के म्हणत असतो, ठीक आहे आता मी निघतो. आणि मग शिर्के त्या ठिकाणाहून गप गुमान बाहेर पडतो. आता हर्षवर्धनने नेमका असा काय डोस पाजलाय की शिर्के गप गुमान तिथून बाहेर पडलाय, असा विचार बाहेरच्या बेडरूम मधून ऊर्जा करत असते. आणि ऊर्जाला थोडासा डाऊट आलेला असतो. आणि अशातच ऊर्जा स्वतःच्या नवऱ्याला, म्हणजेच हा जो शौर्य असतो त्याला म्हणत असते, शौर्य मला काहीतरी गडबड वाटते. शौर्य म्हणत असतो, आता तू कसलाही विचार करू नकोस, तू जहागीरदारांच्या घरात आहेस आणि या ठिकाणी असताना कोणतीही गडबड होणं अपेक्षितच नाही, स्वाभाविकच नाही किंवा होऊच शकत नाही. हे सगळं ऐकल्यावर आता थेट ऊर्जा म्हणत असते, प्लीज शौर्य असा गाफील राहू नकोस, आपण प्रत्येक वेळेला कुठेही राहू तिथे चौकन्न राहिलं पाहिजे. त्यावर शौर्य म्हणत असतो, हो मॅडम हो, आता तुम्ही मला शिकवा. आणि अशातच दोघे हसू लागतात. इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो, पण विजयाला हर्षवर्धनने नेमकं हे सगळं काय केलंय हेच कळत नसतं. आणि मग बेडरूममध्ये आलेल्या आपल्या नवऱ्याला विजया म्हणत असते, काय हो, काय चाललंय तुमच्या डोक्यात, का असं वागलात तुम्ही. त्यावर लगेचच हर्षवर्धन म्हणत असतो, अगं जेवायला वाढा दे, माझं टाळकं सटकलंय, अजून टाळकं सटकवू नकोस. त्यावर विजया म्हणत असते, अहो थोडा तरी माझा विचार करा,
त्यावेळेला हर्षवर्धन म्हणत असतो, तुझाच विचार करून या बैला या घरात आणलंय, पण फार काळ नाही तर काही दिवस. आणि अशातच आपण पाहतोय आता ऊर्जाला फायनली ऊर्जाच्या दोन्ही नणंदांनी आपल्या बेडरूममध्ये नेलेलं असतं आणि छान प्रकारे ऊर्जावहिनी इथे बस, ऊर्जावहिनी तिथे बस असं करत असतात. ऊर्जाला आता जे काही प्रेम मिळत असतं ते पाहून ऊर्जा एकदमच भारावून गेलेली असते. ऊर्जाला तिची नणंद तीर्था म्हणत असते, वहिनी तुला सांगू का, माझा दादा आहे ना, म्हणजे कोण, शौर्य, हा शौर्य, तो तुझ्यावर अगदीच लट्टू आहे. त्यावर ऊर्जाला शेवटी पाठवून आलेला आदित्य म्हणत असतो, हो हो, ते तुमच्या ऊर्जा वहिनीला माहिती आहे बरं. आणि अशातच ऊर्जा हसू लागते. तेवढ्यात आपण पाहतोय मागून शौर्य आत येतो. त्याच वेळेला शौर्य म्हणत असतो, काय चाललंय तुमचं, का त्रास देता तुम्ही माझ्या बायकोला. त्यावेळेला आदित्य म्हणत असतो, ए शाण्या, चल चल बाहेर हो, आलास लगेच या बेडरूममध्ये, तुला या बेडरूममध्ये एंट्री नाही आहे. त्यावर शौर्य म्हणत असतो, का बरं, मी माझ्या बायकोबरोबर बोलूही शकत नाही का. त्यावर आदित्य म्हणत असतो, बोलू शकतोस ना, पण आपल्या घरातली पूजा झाल्यानंतर, हा, चला चला बाहेर वा. हे सगळं ऐकल्यावर शौर्य म्हणत असतो, अरे हे चुकीचं आहे. त्यावर आदित्य म्हणत असतो, काय चुकीचं आहे आणि काय बरोबर, आता हे तू तुझ्या मोठ्या भावाला समजावणार का, चल बाहेर हो. आणि अशातच शौर्यला बाहेर जावं लागतं आणि ऊर्जा, तीर्था आणि ती दुसरी मुलगी हसू लागते. अशातच आपण पाहतोय आता ऊर्जाला तर या घरात आल्यावर एक वेगळाच आनंद प्राप्त होताना दिसत आहे. पण महत्त्वाचं म्हणजे ऊर्जाला एक डाऊट आला आहे की या घरात तर मी आले, पण खरंच या हर्षवर्धन जहागीरदाने मला ॲक्सेप्ट केलं आहे का, का यामागेही या माणसाचा वेगळा डाव आहे. आणि जर यामागे या माणसाचा काही वेगळा डाव असेल तर तो योग्य वेळी मला ओळखता आला पाहिजे. आणि अशातच आपण पाहतोय हर्षवर्धनला शेवटी आता शिर्केला दिलेलं वचन पूर्ण करायचं असतं. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे, काही केल्या हर्षवर्धन या शिर्केच्या विरोधात जाण्याचा विचार करू शकत नाही, कारण शिर्केची त्या क्षेत्रातली पॉवर खूप जास्त आहे. बाकी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.